संग्राम कदम कमेंट्री बॉक्स में पहुंच जाइए। संग्राम कदम फिलहाल देखिए एक और बार विनती है कि 12th मैन को भेज दीजिए। अठवाड़ी की टीम, आपका 12th मैन अब तक नहीं पहुंचा। अभिजीत देशमुख कमेंट्री बॉक्स में आ जाइए। अब फिलहाल अब मुकाबला बस शुरू ही होने वाला है। टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला किया है। आठ ओवरों का ये मुकाबला अब देखना है कि दोनों सलेमा बल्लेबाज मैदान में पहुंच चुके। विशाल एक तरफ है, दूसरी तरफ है पवन लेंकरेकर और विशाल। दोनों सलामी बल्लेबाज मैदान में पहुंच चुके। स्ट्राइक पर हो गए पवन। नॉन स्ट्राइकिंग गेंद पे विशाल। गेंदबाजी के लिए देखना होगा कि किसको देते हैं गेंद पहला। पवन मंडले गेंदबाजी के लिए पवन के सामने हो गए। स्ट्राइक पर पवन लेंकरेकर गेंदबाजी के लिए। गेंदबाज पवन, पहली गेंद दोनों पवन। ऑल सेट, पहली गेंद इस तीसरे मुकाबले की। आज का दिन का एक बहुत ही निर्णायक मुकाबला। पहली गेंद उसकी। गेंदबाज पवन तैयार है। स्ट्राइक पर भी है पवन लेंकरेकर, लेफ्ट हैंड बल्लेबाज। पहली गेंद हल्के हाथों से खेलते हुए थोड़ी सी आगे गिरी गेंद फील्डर से। डॉट बॉल के साथ शुरुआत की है गेंदबाज पवन ने। विकास ढोक जो कि मिड ऑफ पे तैनात है। अगली गेंद गेंदबाज की और इस बार फुल टॉस। अच्छा शॉट, एक बार फिर खिलाड़ी तैनात, एक बार फिर सीधा उनके हाथ में। लगातार दो डॉट गेंद पवन के। पवन थोड़ा सा सेट होने के लिए देख रहे पवन लेंकरेकर जो कि लेफ्ट हैंड बल्लेबाज फिलहाल स्ट्राइक पर है। गेंदबाजी के लिए पवन मंडले। तीसरी गेंद पवन की, पवन लेंकरेकर के लिए। इस बार शफल करके बड़ा शॉट खेलने का प्रयास। एक बार फिर गेंद सीधा गेंदबाज के हाथ में। 3 लगातार डॉट गेंद। बहुत ही अच्छी शुरुआत है अमर सिंह भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के लिए। अगली गेंद और इस बार एक बार फिर बड़ा शॉट खेलने का प्रयास। एक बार फिर गेंदबाज सीधा विकास ढोक के हाथ में। एक और डॉट बॉल। लगातार 4 डॉट गेंदे। बहुत ही बढ़िया शुरुआत होती हुई है भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के लिए। लगातार 4 डॉट गेंदे। पवन लेंकरेकर सेट होने के लिए देख रहे। 4 डॉट गेंदे खेल चुके। अब पावर प्ले का ये पहला ओवर चल रहा है। अगली गेंद और इस बार रोम दिया, उसका फायदा उठाया पवन ने। फील्डर है वहां पर लाला साहब और रोक लिया या नहीं ये अंपायर बताएंगे। फिलहाल तो वहां पर 2 रन पूरे किए हैं बल्लेबाजों ने दौड़कर। 2 ही रन मिलते हुए ऐसा अंपायर का कहना। 5 गेंदों के बाद 2 रन बन चुके। अब खाता खोलता हुआ डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी का। आखिरी गेंद फिलहाल इस पहले ओवर की। 5 गेंदों में 2 रन आ चुके हैं। आखिरी गेंद और बहुत ही बढ़िया गेंद। गेंद सीधा वहां पर विकेट कीपर के पास। ओवर की समाप्ति। मात्र 2 रन आए पहले ओवर के बाद। 1 ओवर के बाद 2 रन बिना कोई विकेट खोए। डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी। बहुत ही बढ़िया शुरुआत ये।
डॉक्टर अमर सिंह भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के लिए। अब देखना होगा कि दूसरे छोर से गेंदबाजी के लिए कौन आता है। गेंदबाजी के लिए अतुल पाठक, एक अनुभवी गेंदबाज, लेफ्ट आर्म गेंदबाज, फिलहाल गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पे होंगे विशाल। पहली गेंद काका की विशाल के लिए। देखिए ऑफ स्टंप के बाहर बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले और गेंद का अच्छा संपर्क नहीं। गेंद फिर भी दौड़ रही है वहां पर, दो खिलाड़ी उसके पीछे। जब तक फील्ड करेंगे 2 रन आसानी से पूरे किए। 2 रनों के साथ अब स्कोर बोर्ड 4 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर। 7 गेंदों के बाद पावर प्ले का आखिरी ओवर चल रहा है। पावर प्ले की आखिरी 5 गेंदें शेष। गेंदबाजी के लिए तैयार है अतुल पाठक और स्ट्राइक पर होंगे विशाल। विशाल का एक बार फिलहाल स्ट्राइक पर दूसरी गेंद इस ओवर की काका की विशाल के लिए। रिवर्स का अटेम्प्ट, हवा में काफी ऊपर गई है गेंद और गेंद दौड़ती चली जा रही है बाउंड्री की तरफ। एक बाउंस और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए पहला चौका इस मुकाबले का। शुक्रिया डीजे, बहुत ही बढ़िया शॉट है विशाल का। देखिए रिवर्स किया और गेंद को खेल दिया वहां पर कवर रीजन पर। 4 रनों के लिए अगली गेंद और इस बार हल्का हाथों से खेलते हुए बहुत ही बढ़िया क्रिकेट का मुजाहरा देते हुए बल्लेबाज विशाल। चौके के बाद हल्के हाथों से खेला, 1 रन मिला। 1 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 9 रन। और इस ओवर की बात कीजिए, थोड़ा सा महंगा ओवर। 3 गेंदों में अब तक 7 रन आ चुके हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज अब पवन लेंगरेकर स्ट्राइक पर। उनके लिए फील्ड में थोड़ा सा बदलाव। 2 खिलाड़ी जो 30 यार्ड सर्कल के बाहर है, दोनों ऑफ साइड में। अगली गेंद और इस बार बड़ा शॉट मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास। गेंद सीधा फील्डर के हाथ में। पहला झटका रखता हुआ काका खुश और अटपाड़ी खुश। कधीपासून प्रेम तुझ्यावर माझं, जीव जीवात गुंतला राणी कळे ना मला ग आज। मनापासून कधीपासून प्रेम तुझ्यावर माझं, जीव जीवात गुंतला राणी कळे ना मला ग आज। बाबूनी आता झालं मी प्रेमाचं फुल फुलं, बाबूनी आता झालं। शुक्रिया डीजे। बल्लेबाज नए फिलहाल मैदान की ओर बढ़ते हुए इकबाल मुल्ला, जो कि कप्तान है इस टीम के। डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी के कप्तान इकबाल मुल्ला फिलहाल स्ट्राइक पर। नॉन स्ट्राइक एंड पे विशाल। दोनों बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी। पवन लेंगरेकर की बात की जाए तो 2 रन बनाकर आउट हो गए पवन। अगली गेंद काका के इकबाल के लिए और इकबाल ने पहली गेंद पर रिवर्स का अटेम्प्ट किया। गेंद दौड़ती चली जा रही है बाउंड्री लाइन के बाहर और पहली गेंद पे चौका लगा लिया इकबाल ने। अगली गेंद काका के और इकबाल ने पहली गेंद पर रिवर्स का अटेम्प्ट किया। गेंद दौड़ती चली जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। बस स्ट्राइक पर एक बार फिर इकबाल। गेंदबाजी के लिए अतुल पाठक। आखिरी गेंद होगी इस पावर प्ले की और बहुत ही बढ़िया गेंद बेट किया बल्लेबाज को। इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद पावर प्ले के बाद रन संख्या की बात की जाए तो रन संख्या हो चुकी है कुल 13 रन। 1 विकेट के नुकसान पर डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी 13 पे 1 पावर प्ले के बाद अब देखना है कि दूसरे छोर से गेंदबाजी के लिए कौन आता है। 2 ओवरों के बाद 13 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी की अब तक दोनों गेंदबाजों ने, खासकर पवन मंडले ने जिन्होंने मात्र 1 रन दिया था अपने पहले ओवर में। काका का ये थोड़ा सा महंगा साबित हुआ। 11 रन आए इस ओवर में और 1 विकेट भी मिला पवन का। अब गेंदबाजी के लिए एक बार फिर आते हुए पवन। उनके सामने होगी बल्लेबाज विशाल, जो कि राइट हैंड बैट्समैन है। एक अच्छी पारी खेलनी होगी विशाल को।
और उनके साथ इकबाल मुल्ला जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पे है। अगले 2 ओवरों के लिए कमेंट्री बॉक्स में एक बदलाव होता हुआ कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे अमित अडवडे सर अगले 2 ओवरों के लिए। धन्यवाद। पुन्हा एकदा मी आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। एकूण 2 षटक झाले, 13 धावा रचण्यात यशस्वी ठरलाय तो चिंचणी संघ। अतिशय सुंदर चेंडू करा पटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि असा पहा झेल फलंदाज बाद होतोय। बाहुबलीने या ठिकाणी हा झेल टिपलाय। अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी होते। फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर येतोय। दुसरा गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकात। थँक्यू। जर आपण या डाबाची सुरुवात पाहिली तर अतिशय जबरदस्त अशा प्रकारे सुरुवात केली आहे ती आटपाडीने गोलंदाजी करताना। या गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात अचूक मारा केला होता तोच गोलंदाज या ठिकाणी तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती हा एक गडी बाद करतोय। एकूण 2 गडी बाद 13 अशी स्थिती होते ती चिंचणी संघाची। चिंचणी संघाचा अजूनही कर्णधार मैदानात आहे इकबाल, ज्याच्या पाठीशी साधारणतः 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे। चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो हा इकबाल या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय। आता मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वास उंचावल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती या गोलंदाजाची म्हणजेच पवन बंडलेची। पवनने पहा पहिलं षटक चौरकस टाकलं होतं, त्यानंतर मात्र हे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक। अतिशय सुंदर चेंडू, फलंदाज या ठिकाणी कोणत्याही प्रकारची छेडछाडी करत नाहीये। पंच मात्र आमच्या दिशेने वळून स्वर धाब्याची खूण करतात। स्वर धाब्याने मात्र धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते ती 14। नवीन फलंदाज पहा सचिन करता पहा सचिन कोणत्याही प्रकारचा धोकापत करत नाहीये, कारण सचिनला माहित आहे की आपले जे पंचांकडून इशारा येतोय 9चा थ्रू 9चा इशारा येतोय, निश्चितच बॅन लावला जाणार आहे। तो या गोलंदाजावरती ज्याने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात आणि संघाच्या तिसऱ्या षटकात त्याच्यावरती बॅन लावला जातोय। आटपाडी संघाकरिता ही डोकेदुखी ठरणार आहे तर चिंचणी संघाकरिता जमेची बाब ठरणार आहे। सचिन मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे। इक्बाल देखील त्याला साथ देणार आहे, कारण इक्बालकडे जर पाहिलं तर इक्बालची शरीरयष्टी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तो सहजपणे चौकार षटकार या ठिकाणी लावू शकतो। अशाच प्रकारचा मात्र या ठिकाणी पाहायचं कशा पद्धतीने तिसरं षटक अजूनही या ठिकाणी चालू आहे। बॉलर नेम प्लीज पिंटू गोलंदाजी करता येतोय। डॉक्टर भैया पाटील आटपाडी या संघाकडून ही तो गोलंदाजी करतोय। मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती नवा फलंदाज स्ट्राइक एंडचा सचिन पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतो। सचिनने पहा अतिशय सुरक्षित अशा प्रकारची फलंदाजी, रक्षात्मक अशा प्रकारचा खेळ करण्याचा तो प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट नवीन पिंटू या ठिकाणी गोलंदाजी करता सज्ज होतोय। क्षेत्ररक्षक आपापसात चर्चा करतायत पहा आणि क्षेत्ररक्षक चर्चा झाल्यानंतर तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याकरिता हा पिंटू तयार होतोय तर फ्री हिटची संधी असणार आहे ती या सचिन करिता। अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका आहे हा चेंडू मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फेक करतोय आणि या फेकीवरती मात्र एकेरी धाव। या एकेरी धावेने सचिन वैयक्तिक खेळतोय एकूण 1 या धावसंख्येवरती, तर इक्बाल खेळतोय चौकाराच्या मदतीने चांगली धावा, चांगली धावसंख्येवरती खेळतोय। आता मात्र इक्बालचा हा फटका फाईन लेगच्या पट्ट्यात जातो, क्षेत्ररक्षक त्यामागे धावतोय। 2 धावा तर निश्चितपणे होतात। चेंडू सीमा पार होतो का ते पाहायचं, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे मात्र 3 धावा होतात का ते पाहायचंय। पंचांचा इशारा पाहायचा, इशारा मात्र फार महत्वाचा असणार आहे। एकूण 3 धावा मिळतात इक्बालच्या खात्यात। इक्बालने पहा हा चेंडू पाहिला होता, अंतिम क्षणाला त्याने बॅट फिरवली होती आणि फाईन लेग पट्ट्यात गेलेल्या चेंडूवरती त्याने एकूण 3 धावा घेतल्यात आणि या 3 धावा फार महत्वाच्या असणार आहेत पिंटूचा। या षटकातील पुढचा चेंडू 55 पार करून टाकलेला चेंडू, या चेंडूवरती रिव्हर्स स्वेप आणि हा चेंडू निश्चितपणे जातोय आणि गेलाय। पंचांचा इशारा षटकाराकरिता।
चिंचणी गल्ला हा पहिला षटकार आहे आणि पहिला षटकार ठोठावण्याचा बहुमान मात्र या सचिनला जातोय. सचिनने पहा आक्रमक अशा पद्धतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. हे तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकात तो आपल्या संघाला नेऊन ठेवतोय. एकूण 2 गडी बाद 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पिंटू अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र सचिन पहा चांगला खरपूस करतोय खराब चेंडूंचा. तोच सचिन आता मात्र या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव ती घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. जलद गतीने या ठिकाणी या धावा घेतल्या जात आहेत. दरम्यान या ठिकाणी या 2 धावा आणि या 2 धावा जर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की या फार महत्वपूर्ण अशा प्रकारच्या धावा ठरणार आहेत. त्या जितेश भैया कदम संघाला अतिशय खराब मारा. लेग यष्टीच्या खूपच बाहेर होता. पंचांनी त्याला स्वेटचा करार दिलाय. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी अपेक्षित आहे. गोलंदाजी देखील भेदक होणं गरजेचं आहे. पाहूया गोलंदाज भेदक असा मारा करतो का ते. अतिशय सुंदर चेंडू. आता मात्र पहा लाईन आणि लेन मध्ये गोलंदाजी करतोय. पहा बॅकफुटला जाऊन हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने मारायचा होता तो सचिनला. सचिनच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. हा चेंडू आउटस्विंग होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. दरम्यान हे षटक देखील या ठिकाणी संपतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 28 अशी धावसंख्या होते. कम ऑन डीजे. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. थँक्यू अतुल. अतिशय सुंदर चेंडू. सुंदर फटका. हा चेंडू निश्चितपणे अडवला जातोय. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्या स्थानकावरती होत आहे. खरंच तारीफ करावी लागेल. अतुल पाठक अनुभवी अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केला होता तो इक्बालने एकूण या 2 धावा घेतात. पुन्हा एकदा अतुल पाठक आटपाडीचा एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहतो. इक्बाल मात्र रिव्हर्स स्वीप मारतोय. चेंडू जातोय सीमारेखेच्या दिशेने. पाहूया चेंडू सीमा पार होतो का ते. आणि हा चेंडू सीमा पार इक्बालच्या बॅट मधून निघालेला. त्याच्या इनिंग मधला हा दुसरा चौकार. थँक्यू. जर इक्बालचा हा फटका पाहिला तर कानाखाली चपराक मारल्यासारखा जबरदस्त अशा प्रकारचा हा चौकार ठोठावतोय. आणि या चौकारच्या मदतीने संघ पोहोचतोय चिंचणीचा. या ठिकाणी एकूण धावसंख्या होते ती 34. अतुल मात्र वैयक्तिक कोट्यातल्या पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं षटक टाकताना पाहतोय. अतुलचा या षटकातला महत्वपूर्ण चेंडू. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी इक्बालच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाव्या हाताने फेक करतोय. इक्बाल मात्र पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. स्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज आहे तो त्याला रोखतोय. सचिन सांगतोय की ही धाव नको. जर धाव घेताना गडबड झाली तर निश्चितपणे रनआउट होईल. अतुल मात्र पहा एक चांगली गोलंदाजी करतोय. तोच अतुल. पुन्हा एकदा राईट बाजूने गोलंदाजी करतोय. आता मात्र या ठिकाणी पहा सचिनने देखील तशाच प्रकारचा प्रयत्न केला होता रिव्हर्स स्वीप मारण्याचा. मात्र हा चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. जर सरळ बॅटने खेळला असता तर निश्चितपणे या ठिकाणी धावा झाल्या असत्या. मात्र तसं काही होत नाहीये. पुन्हा एकदा अतुलचा हा चेंडू मात्र अतिशय छान पद्धतीने टाकलेल्या चेंडूवरती गॅप शोधतोय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक 3 त्या ठिकाणी येत आहेत. त्यापैकी एक क्षेत्ररक्षक हा चेंडू अलगत उचलतोय. तोपर्यंत मात्र ही 1 धाव पूर्ण होते आणि या एकेरी धाबेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 36. सामना पहा चिंचणी वर्सेस आटपाडी असा हा सामना आहे. एकूण फलंदाजी जर पाहिली तर फलंदाजीची सुरुवात पुन्हा एकदा अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. हा चेंडू निश्चितच 1 बाउन्स. हा चौकारा करतात जलद गतीने. अतिशय छान प्रकारे हा डोलावतोय. चेंडू चौकारा करता जातोय. अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे.
हा चेंडू निश्चितच थँक्यू. जर इक्बालची जर खेळी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की त्याने एकूण 3 चौकार ठोठावल्यात आणि अजूनही तो मैदानात ठाण मांडून मैदानात कप्तानी पारी असते ती कप्तानी पारी खेळताना पाहतोय. अप्रतिम अशा प्रकारची तो फलंदाजी करतोय. एकूण धावसंख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 5व्या षटकाच्या प्रारंभीला 40 अशी धावसंख्या होते 2 गड्यांच्या बदल्यात. आता मात्र षटक आहे ते पुढचं षटक आटपाडी संघाकडून अमोल जाधव हे अमोल जाबीर हे षटक टाकतोय. मला वाटतं अमोल जाबीर याच्या पाठीवरचा जर स्टिकर पाहिला तर त्याच्या पाठीवरती मोठा स्टिकर आहे. चांगला गोलंदाज अशा प्रकारचा त्याचा स्टिकर आहे. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका आहे. सचिन पहा या ठिकाणी जागेवरच बसून बघतोय. हा निश्चितपणे चेंडू सीमा पार होणार अशा प्रकारचा आत्मविश्वासी फटका मारतोय. टायमिंग मॅनेज करतोय. चेंडू सीमा पार करून षटकाराकरिता टाकतोय. थँक्यू. निश्चितच गाणं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी अमोलला तो चपराक लावल्यावर का षटकार ठोठावतोय. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पाडण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि दरम्यान हा 3रा धक्का बसतोय तो डॉक्टर जितेश भैया कदम या संघाला म्हणजेच चिंचणीचा 3रा गडी तंबूत परततोय. कमॉन डीजे. थँक्यू. जर आपण चिंचणी संघाकडे नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी खेळणारे जे खेळाडू आहेत हे चिंचणीमधून बाहेर जात आहेत. मात्र आटपाडीचा संघ पहा अमोलकडून ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. पाक कमबॅक केलाय. एका स्थिरावलेल्या फलंदाजाला त्याने तंबूत परतवलाय आणि जो अमोल आहे त्याचा आत्मविश्वास निश्चितपणे उंचावलाय. आणि तंबूत कोणाला पाठवलंय तर त्याचं उत्तर असं आहे की जो अतिशय चांगली फलंदाजी करणारा सचिनला त्याने तंबूत परतवलाय. आता मात्र नवा फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आहे. तंत्रशुद्ध अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा त्याचा हा मानस या ठिकाणी यशस्वी ठरतोय. तोच अमोल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. त्याच्यापर्यंत चेंडू येतोय आणि जर इक्बालला पाहिलं तर आपण नॉन स्ट्राईक एंडवरती तो अजूनही मैदानात खेळताना पाहतोय चिंचणीच्या वतीनं. मात्र अमोलची गोलंदाजी असणार आहे ती आटपाडीच्या वतीनं पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका आहे. चेंडू सरळ जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. निश्चितपणे ही एकेरी धाव नव्या फलंदाजाच्या खात्यात तो स्वतःच खातं उघडतोय. इक्बालला मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. पाहूया या स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर इक्बाल कशा प्रकारची फलंदाजी करतो. कारण इक्बालच्या फलंदाजीवरती चिंचणीचा संपूर्ण खेळ या ठिकाणी अवलंबून आहे. फलंदाजीची धुरा मात्र आता इक्बालला इथून पुढे सांभाळावी लागणार आहे. अतिशय सुंदर चेंडू, खांद्यावरती फलंदाजीची धुरा घेतल्यानंतर पहा हलकासा तटावतोय. गॅपचा तो शोध न घेता हळूच या चेंडूवरती बॅट टाकतोय. एक धाव स्वतःच्या खात्यात घेतोय. हे निर्णायक 5वं षटक अमोलचं आहे. अमोल मात्र या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यात या ठिकाणी यशस्वी ठरतोय. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आहे. एकूण 8 षटकांचा सामना आहे. त्यापैकी हे 5वं षटक आहे अमोलचं. अमोल मात्र आटपाडीकडून ही गोलंदाजी करतोय नव्या फलंदाजाकरिता. उंच खुरा फुलटॉस निश्चितपणे अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. बॅकिंग मात्र चांगलं होत आहे. पहा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगांच्या स्थानकापर्यंत जातोय. चांगल्या प्रकारे बॅकिंग करत या ठिकाणी या धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या 2 धावा दरम्यान हे 5वं षटक देखील संपतंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते ती 50. आटपाडीच्या संघनायकाने एक भाकीत केलं होतं की आम्हाला या संघाला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला 80 धावांवरती रोखायचंय. आता
आतापर्यंत जर पाहिलं तर 5 षटकं झाली आहेत, 50 धाबा खर्च केल्या आहेत. अजूनही 3 षटकं आहेत, 3 षटकांमध्ये 10 धाबा खर्च केल्या तर 80 वरती निश्चितपणे हा आटपाडीचा संघ रोखू शकतो. मात्र आता पाहायचं इक्बालचं जे टार्गेट होतं ते 100 पेक्षा जास्त म्हणजेच 100+ अशा प्रकारची धावगती तो रचतो का ते पाहायचंय. 18 चेंडू आहेत, 50 धाबा झाले आहेत. 18 चेंडू मध्ये 50 धाबा जमवल्या तर चिंचणी करता ती फार महत्वाची बाब असणार आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करता येतोय. करण नॉनस्ट्राईकला रामा खेळताना आपण पाहतोय. इक्बाल या चेंडूवरती मात्र प्रहार, निश्चितपणे हा चेंडू सीमा पार होतो का ते पाहायचंय. आणि हा चेंडू इक्बालच्या बॅट मध्ये निघालेला हा चेंडू सरळ चौकारा करता जातोय. मित्रांनो या ठिकाणी जाणकार मला सांगतात चिंचणीहून आलेले की इक्बाल पेक्षा कडक फलंदाजी करणारा रामा अजूनही मैदानात आहे. जर त्याने या ठिकाणी फलंदाजी केली तर निश्चितच या ठिकाणी पहा इक्बाल मात्र हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतो. इक्बालकडे ही जी क्षमता आहे त्याच पद्धतीने रामाकडे देखील क्षमता आहे. पाहूया तो रामा, या रामाला जर निश्चितपणे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पाहूया तो रामासारखा या चिंचणी संघाच्या पाठीशी उभा राहतो का. मात्र गोलंदाजी पहा, अचूक अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो तो आटपाडी संघाकडून. आटपाडीचा हा गोलंदाज टॉस मात्र या ठिकाणी इक्बालला हा चेंडू कळत नाही. इक्बाल त्रिपाळीची होतो. इक्बालच्या झोपात जबरदस्त धक्का बसतो होतो डॉक्टर रितेश कदम चिंचणी संघाला. थँक्यू. इक्बाल सारखा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाज बाद करण्यात हा करण यशस्वी ठरतोय. करणने पाहत एक चांगली अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. हे 6वं षटक तो आपल्या संघाच्या वतीने टाकतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना जो पाहतोय तो शशिकांत पाटील. टॉस चेंडू आहे मात्र बॅटच्या पट्ट्यात नेटचा येत क्षेत्ररक्षक पहा एक्स्ट्रा कव्हरचा अचूक अशा प्रकारची पकड करतोय. या ठिकाणी चूक होत आहे. चुकीचं प्रत्यंतर मात्र पहा अतिरिक्त धावांमध्ये होत आहे. अतिरिक्त धाव आणि या एकूण 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी मात्र या ठिकाणी चिंचणी करता एक जीवनदान मिळण्यासारखं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान धाव संख्या होते ती एकूण 4 गडी बाद 56. पुन्हा एकदा अतिशय या ठिकाणी पाहायचं आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, दाद फेटाळली जाते. मात्र दरम्यान जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज एका बाजूला पाहिला तर रामाला जर फलंदाजीची संधी मिळेल तर चौकार षटकार निश्चितपणे पाहायला मिळतील. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी पहा हा फटका आणि या फटक्यावरती निश्चितपणे ही दुहेरी धाव आहे आणि या दुहेरी धाब्याने मात्र धावसंख्येत भर पडते. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली. एक गडी बाद केला. इक्बाल सारखा एक मोहरा टिपण्यात हा करण यशस्वी ठरलाय. त्याचं हे 6वं षटक संपतंय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 58. पुन्हा भेटूया या एका छोट्याशा गीतानंतर. कम ऑन डीजे. थँक्यू. गोलंदाजीला पुन्हा एकदा अमोलला पाचारण केलं जातंय. अमोलवरती विश्वास ठेवला जातोय. त्याच्याकडे विश्वासाने चेंडू कर्णधार सोपवतोय. अतिशय या ठिकाणी पहा हा छान प्रकारचा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण, त्याचं प्रत्यंतर मात्र एका धाब्यात होत आहे. रामासारखा एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी मैदानाबाहेर करण्याची संधी होती मात्र आटपाडीकडून ती गमावली गेली आहे. अमोल मात्र या ठिकाणी निराश असणार आहे. रामा मात्र आनंदात असणार आहे. रामाला मिळालेले जीवनदान पाहूया तो कशा पद्धतीने या ठिकाणी सार्थ ठरवतो का ते पाहायचं. अमोलचा या षटकातला पुढचा चेंडू अतिशय
या ठिकाणी खराब मारा आहे, या ठिकाणी चांगला मात्र प्रयत्न म्हणावा लागेल. ही धाव मात्र चोरण्यात यशस्वी ठरतोय. चोरटी धाव मारावी लागेल. या चोरटी धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती अतिशय या ठिकाणी खराब माराय. या ठिकाणी एकूण धावसंख्या होती ती 60. तर या ठिकाणी वाट पाहावी लागते. आपापसात चर्चा होते. दोन्ही फलंदाज काही क्षेत्ररक्षक एकत्रित येत आहेत. पंच देखील एकमेकांसोबत चर्चा करतायत. अडथळा निर्माण होत आहे. चिंचोणी वर्सेस आटपाडी असा आपण हा सामना पाहतोय. आजच्या दिवसातला अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा सामना आहे. ज्या सामन्यातली रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आपण अनुभवतोय. याचं कारण आहे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली गार्डी प्रीमियर लीग 2018-19 हे पर्व आहे. दुपारचं सेशन आहे. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. मी मगाशीच म्हणालो होतो की रामा हा मैदानात असता कामा नये. जर तो मैदानात राहिला तर चौकार षटकार निश्चितपणे ठेवणार. आता मात्र रामा या ठिकाणी आक्रमक होताना पाहतो. तोच रामा. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. हा चेंडू मात्र सरळ लॉंगऑफच्या स्थानकावरती येतो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेक करत नाही तोपर्यंत मात्र पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जलद गतीने पूर्ण करतात. याला म्हणतात क्रिकेट मधलं स्किल आणि याला म्हणतात क्रिकेट मधलं दबाव. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकला आणि दबाव टाकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना चुका होतात आणि त्या चुक्यांचं प्रत्यंतर धावांमध्ये होतं. हे चिंचणीला समीकरण माहित आहे आणि या समीकरणाचा फायदा उठवण्याचा रामा मात्र प्रयत्न करतोय. या ठिकाणी अमोल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 7व्या षटकातला पुढचा चेंडू अमोलचा. अमोल पुन्हा एकदा पहा अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन हा फलंदाज त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रहारात मात्र त्याला यश येत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या अद्याप कायम राहते. मात्र जर पाहिलं तर रामाची फलंदाजी ही आक्रमक अशा प्रकारचा फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. मात्र अमोल पहा त्याला रोखण्याचा प्रयत्न करतोय. तोच अमोल पुन्हा एकदा आपल्या बरोबर डाव्या हातानं मारा करणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू रामासाठी. रामा मात्र पुन्हा एकदा चकतोय. रामा मात्र या ठिकाणी चाचपडत खेळताना पाहतोय. रामाच्या या फलंदाजी नंतर निश्चितपणे या चेंडू नंतर हे षटक संपतंय. एकूण 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 68. चिंचणी या संघाची प्रथम फलंदाजी करताना. कमॉन डीजे असं केलं असं आलं. ऐकूयात एक छोटस मधुर संगीत. थैंक यू अंपायर. यहां पर षटक संपता है. षटक संपता है. मित्रांनो षटकाचं पृथक्करण पहा. अमोल जाबीर याचं 7वं षटक. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, ओके. निश्चितच या ठिकाणी हे 7वं षटक संपतंय. आटपाडी संघाचं 7वं षटक संपल्यानंतर एकूण चिंचणीची धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 68 अशी धावसंख्या होते. 8वं आणि निर्णायक महत्वपूर्ण षटक मात्र सचिनच्या हातात दिलं जात आहे. सचिन वरती हा विश्वास टाकलेला आहे. या विश्वासास तो पात्र ठरतो का ते पाहायचंय. या विश्वासाला तडा जाऊन देण्याचं काम मात्र असणार आहे ते रामा आणि त्याचा साथीदार शशिकांत पाटील. शशिकांतसाठी हा पहिला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून हा चेंडू सीमा पार होतोय.
लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकावरून जबरदस्त अशा प्रकारचा षटकार सुटवल्यानंतर आत्मविश्वास निश्चितपणे उंचावणार आहे. या षटकारानंतर धावसंख्या होते ती एकूण 74 अशी धावसंख्या होते. 8 षटकाचा सामना आहे. 8व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केला होता, पावलांचा वापर केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, सरळ बिरकावून दिला षटकाराकरिता लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकावरून. आता मात्र पाहायचंय हा चेंडू पुढचा फार महत्वाचा असणार आहे. शशिकांत मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय, ज्याने पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा षटकार ठोठावलाय. मित्र आपण जर पाहिलं तर टेंबू योजनेचे जनक आणि जनसम्राट म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली गार्डी प्रीमियर लीग 2018-19 हे पर्व आहे. दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वातला हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. 8वा या ठिकाणी षटकाचा खेळ पाहतोय. 8व्या षटकात मात्र पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय तो चिंचणी संघाच्या या फलंदाजाने. तो फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज होतोय, तर गोलंदाजी करिता या ठिकाणी हा गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. हा चेंडू मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हा नोचा इशारा येतोय. कहाणी में ट्विस्ट है, कहाणी में ट्विस्ट है अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि तशा पद्धतीने या ठिकाणी बघा अचानकपणे बदल होत आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय, नोचा इशारा येतोय आणि त्यामुळे या ठिकाणी फलंदाजाला संधी मिळते मैदानात राहण्याची. दरम्यान मात्र आता खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती स्ट्राईक एंडला रामाची. या रामा कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतो. मात्र जी 8व्या षटकातली गोलंदाजी आहे ती गोलंदाजी करताना पाहतोय तो सचिन या ठिकाणी. एकूण सचिनला या ठिकाणी फेकीचा नो दिलाय, त्यानंतर मात्र गोलंदाजीत परिवर्तन होणार आहे, त्याच्यावरती बंदी आहे. आणि नवीन गोलंदाज विकास या ठिकाणी येतोय. पाहूया विकास कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. तोच विकास आणि आता मात्र रामा ज्याच्याकडे कौशल्य आहे चौकार आणि षटकार फटवण्याचा, तोच कौशल्याचा वापर करतो का तो रामा. पाहूया रामा या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज आहे, तर विकास मात्र गोलंदाजी करणार आहे. पंचांच्या बरोबर उजव्या बाजूने तो मारा करणार आहे. जर आपण पाहिलं तर रनअपकडे जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की खूप कमी रनअप आहे. जलद गती ऐवजी मंद गतीचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू आहे, या चेंडूवरती पाहूया रामा मात्र लिहितोय त्याच्या या खेळीतला हा षटकार चिंचणी करिता. कमॉन डीजे. बरसा पाणी बाहेर जातात. जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आहे, जबरदस्त अशा प्रकारचा या ठिकाणी प्रहार करतोय. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, सरळ बिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने सीमा पार केलाय षटकाराकरिता. या षटकाराच्या मदतीने डॉक्टर जितेश भैया कदम चिंचणी संघाची स्थिती होते ती 82 अशी धावसंख्या होते. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका आहे. या ठिकाणी पाहायचं आहे हा चेंडू सीमा पार पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने. आता मात्र हा चेंडू लॉंग ऑफच्या वरून षटकारा करता जातो आहे. चेंडू सुंदर फटका आहे. या ठिकाणी पाहायचं हा चेंडू सीमा पार. निश्चितच गाणं चाललंय मै क्या करू असा प्रश्न या गोलंदाजाच्या मनात पडला असेल, कारण एका बाजूला लेग साइडला टाकला तरी देखील षटकार जातोय, अप साइडला टाकला तरी देखील षटकार जातोय तोच गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू, अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी. मै क्या करू या प्रश्नाचं उत्तर त्याने या चेंडू मधून दिलेलं आहे. जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करत रामासारख्या आक्रमक फलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये रोखण्यात तो यशस्वी ठरतोय. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. एक चेंडू निश्चितपणे निर्धाव टाकण्यात त्याला यश आलंय, मात्र 2 चेंडूवरती याच रामाने 2 षटकार ठोठावले. तोच रामा पाहूया तशा प्रकारची खेळी करतो का, कारण त्याची बॅट तळपते, तलवारीसारखी फिरते. चौकार षटकार याशिवाय त्याला पलीकडे काहीच दिसत नाहीये त्याच्या बॅट मधून. शशिकांत बाद होतोय. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी. आता मात्र पाहायचंय पंचांकडून इशारा येतोय नोचा, पंचांकडून नोचा इशारा येतोय.
दोन्ही पंच पहा तटस्थ अशा प्रकारचे पंच आहेत, एकूण चांगली भूमिका बजावत आहेत. आजचा हा 7वा दिवस आहे या स्पर्धेचा. जर स्पर्धेचं पारितोषिक पाहिलं तर लाख मोलाचं पारितोषिक आहे आणि ही लाख मोलाची स्पर्धा म्हणून या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पाहतो अशा प्रकारची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये या संपूर्ण पृथ्वीराज स्पोर्टने हा बहुमान पटकावलेला आहे. या पृथ्वीराज स्पोर्ट्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रशांत बाबर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी ही फार महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावत या ठिकाणी सर्व या गावातील परिसरातील क्रीडाप्रेमींकरिता हे एक सुवर्ण संधी दिलेली आहे. आजच्या या सुवर्ण संधीपैकी होते ती या गोलंदाजाच्या मनात पडला असेल, कारण एका बाजूला लेग साइडला टाकला तरी देखील एकूण धावसंख्या 89, ऑफ साइडला टाकला तरी देखील षटकार जातो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, त्याचं पालन करणं हे बंधनकारक प्रत्येक संघाला असणार आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण दोन्ही पंच जर पाहिले तर नामवंत पंच आहेत, अत्यंत तटस्थ अशा प्रकारे भूमिका बजावणारे हे पंच आहेत. आपण गेली 7 दिवस निर्विवादपणे या ठिकाणी 89 प्रकारची खेळी करतो का, कारण त्याची बॅट तळपते, तलवारीसारखी फिरते, चोखार षटकार याशिवाय त्याला पलीकडे काहीच दिसत नाही. 1 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे. शशिकांत बाद होतोय. थँक्यू थँक्यू. एकूण जर आपण पाहिलं तर अडथळ्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. पुढच्या षटकाकरिता या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे 89 अशी धावसंख्या आहे. अशी धावसंख्या आहे. या 89 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. निर्णायक महत्वपूर्ण अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये एकूण 2 चेंडूंवर 2 गोलंदाजांवरती बॅन लावला जातोय, त्यांच्यावरती बंदी आणली जाते. फेकी या ठिकाणी ह्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी कोणालाही परवाना असणार नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. नाराजीचा सूर मात्र आटपाडीच्या संघामधून आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही पंच अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमिका बजावताना चर्चा या ठिकाणी होते. चर्चा करण्याऐवजी आपण टाइमपास करायचं नाहीये. मी टाइमपास कोणत्याही पिक्चरचं नाव घेत नाहीये. आपण वेळ काढायचा नाहीये. फार महत्वपूर्ण अशा प्रकारची ही टुर्नामेंट्स आहे, आपल्याला वेळेत संपायची आहे. आणि आता मात्र उंच खुरा गोलंदाज आटपाडी संघाकडून गोलंदाजी करता येतोय. जे शेवटचं षटक आहे, लाला या ठिकाणी गोलंदाजी करतोय. लाला या ठिकाणी गोलंदाजी करता आला, मात्र लालाचा हा खराब चेंडू आहे. डेड केला जातोय, डेड घोषित केला जातोय. कोणता तरी त्याला अडथळा निर्माण होतोय. तो अडचणींवरती मात करू शकत नाहीये. फलंदाजीची धुरा मात्र रामा सांभाळतोय, ज्याने अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली. तोच रामा. प्रहार मात्र जबरदस्त आहे. हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या बुरून षटकाराकरिता. अप्रतिम अशा प्रकारचा स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात जबरदस्त षटकार चिंचणी करिता. थँक्यू. या ठिकाणी एकूण धावसंख्या होती ती 95. आणि मगाशी जर आपण पाहिलं तर या चिंचणी संघाच्या कर्णधाराने भाकीत केलं होतं 100+ आम्हाला धावसंख्या पाहिजे. 100 पेक्षा अधिक धावसंख्या आम्हाला जमेची बाब ठरणार आहे.
आता मात्र पुढे सरसावतोय चेंडू बॅटच्या पट्ट्यात तर निश्चितपणे येत नाहीये. पंचांकडून इशारा पाहूया कोणता कोणता येतो ते. इशारा येतोय रनआउटचा आणि 96 या ठिकाणी धाबा होत आहेत. 96 धाबांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात यशस्वी ठरतोय हा चिंचणीचा संघ. जर चिंचणी संघाकडे पाहिलं तर चिंचणी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कौल जिंकल्यानंतर कर्णधाराने निर्णय घेतला होता की साधारणतः 8 षटकांमध्ये आपण 100 पेक्षा जास्त धावा रचायच्या जेणेकरून त्या आपल्याला फायदेशीर ठरतील. त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात झाली. त्यानंतर दुसरं षटक देखील चांगलं झालं होतं. त्यानंतर मात्र खराब अशा प्रकारचा मारा झाला होता. एकूण 8 षटकांचा खेळ संपतोय आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर डॉक्टर जितेश भैया कदम चिंचणी संघाची स्थिती होते आहे. एकूण गडी बाद होत आहेत ते 6 गड्यांच्या मोबदल्यात 95 धावा रचल्यात आणि 96 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते आटपाडी या संघासमोर. आटपाडी संघाची पाहूया एकूण या 96 धाबांचा पाठलाग करताना कशा प्रकारे स्थिती होती, काय घडतंय काय बिघडतंय याकरिता मी चिपळूण होऊन अमित आदवडे आणि माझे सहकारी प्रवीण मोहिते आटपाडी होऊन थोड्याच वेळात आपल्याकरिता सज्ज होतील. तोपर्यंत मी डीजेला सज्ज करतो आणि मधुर संगीत ऐकवतोय. पुन्हा भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळू बाई तो बहार माया शुक्रिया डी से। अब रन चेज की बारी आती हुई 96 रन चाहिए जीत के लिए अमर सिंह भाई पटेल स्पोर्ट्स आटपाड़ी को।
पहली पारी की बात की जाए तो 30 रन बनाए थे। रमन इकबाल ने 22 रन बनाए, उसके बावजूद 95 रन बनाए। वहां पर डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी ने वो गेंद यहां पर कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए। वो गेंद दीजिए, गेंद फिलहाल रन चेस की शुरुआत होती हुई दोनों सलामी बल्लेबाज मैदान में पहुंच चुके हैं अटपाड़ी के टीम के। एक तरफ है अतुल पाठक और दूसरी तरफ है अमोल जावेद, दो स्टार खिलाड़ी टेनिस बॉल क्रिकेट के। और गेंदबाजी के लिए बात की जाए तो गेंदबाजी के लिए आ रहे हैं सोमनाथ गेंदबाजी के लिए आते हुए। लेफ्ट हैंड गेंदबाज उनके सामने हो गए दाहिने हाथ की बल्लेबाज अतुल पाठक। दो लेफ्ट हैंडर्स के बीच मुकाबला, पावर प्ले का ओवर चल रहा है तो दो खिलाड़ी आप 30 यार्ड सर्कल के बाहर देख सकते हैं, एक स्क्वायर लेग की तरफ और एक मिड विकेट की तरफ। फिलहाल शुरुआत होती है चेस की। पहली गेंद शफल की ऑफ स्टंप के बाहर और पहली गेंद पर अतुल पाठक बोल्ड हो गए, बड़ा विकेट मिलाइए। और एक मिड विकेट की तरफ। डीजे फिलहाल शुरुआत होती है पहली गेंद। के बाहर और पहली गेंद पर शुक्रिया डीजे। देखिए पहली गेंद फुल टॉस थी, थोड़ी सी नीचे डिप कर रही थी फुल टॉस गेंद और उसका शरीर के ऊपर लगकर गेंद सीधा विकेटों पे जाकर लगी। पहला झटका लग चुका है बाटपाड़ी की टीम को। पहली गेंद पर रनचेज की खराब शुरुआत, अतुल पाठक गोल्डन डक पर आउट होकर वापस जाते हुए। नए बल्लेबाज फिलहाल करण मोटकट्टे मैदान की ओर बढ़ते हुए। करण की बात की जाए तो भिलौड़ी गांव का यह खिलाड़ी और भिलौड़ी की टीम ने दोनों मुकाबले जीते। क्या अपने टीम को अब मुकाबला जिता के दे सकते हैं? करण देखना होगा। अटपाड़ी की टीम से खेलते हुए आइकॉन प्लेयर इस टीम के करण मोटकट्टे। एक और लेफ्ट हैंड बल्लेबाज। अगली गेंद गेंदबाज राम सोमनाथ की करण के लिए, दूसरी गेंद इस ओवर की। ओ एक बार फिर बल्ला घुमाया जोर से, लेकिन बल्ले और गेंद कोई संपर्क नहीं। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल, विकेट के बाद डॉट बॉल आता हुआ। बहुत ही बढ़िया शुरुआत ये गेंदबाजी वाली टीम के लिए और बहुत ही अच्छी गेंदबाजी की अब तक। सोमनाथ ने 2 गेंदों पे कोई रन नहीं दिया और एक बड़ा विकेट लिया काका के रूप में। अगली गेंद करण के लिए और इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद खींच के मारने की कोशिश थी। बल्ले और गेंद का अच्छा संपर्क नहीं। गेंद सीधा फील्डर के हाथ में। डॉट बॉल, लगातार 3 डॉट बॉल और 1 विकेट मिल चुकी है अब तक डॉक्टर जितेश भैया स्पोर्ट्स क्लब चिंचनी को। बहुत ही कमाल की गेंदबाजी हो रही है उनकी गेंदबाजों से। अगली गेंद गेंदबाज के और एक बार फिर बल्ला घुमाया, एक बार फिर वहां पर संपर्क नहीं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, 4 लगातार डॉट गेंदे। सोमनाथ की तारीफ करनी होगी, 4 लगातार डॉट गेंदे। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए लाइनर लेंथ पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज एक बार फिर करंट स्ट्राइक पर। 5वें गेंद इस ओवर के और इस बार बल्ला घुमाया, संपर्क हुआ। फील्डर है पीछे स्क्वायर लेग पर। जब तक फील्ड करेंगे 1 रन पूरा किया। 1 रन के साथ रन चेस में अब अटपाड़ी टीम का खाता खुल चुका है। 1 रन बन चुका है 5 गेंदों के बाद 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर अब पहली बार अमोल जावेद आते हुए। देखिए राइट हैंड बल्लेबाज है अमोल। फिर भी देखिए फील्ड में कोई बदलाव नहीं, 2 खिलाड़ी बिल्कुल वहीं पर है। एक अब डीप पॉइंट और एक एक्स्ट्रा कवर के ऊपर 2 खिलाड़ी तैनात अमोल जावेद। और देखिए रिवर्स का अटेम्प्ट, हवा में गेंद, खिलाड़ी है वहां पर। दूसरा झटका लगता हुआ अटपाड़ी को, बड़ा विकेट गिरा उनका। अमोल जावेद गोल्डन डक पर आउट। खिलाड़ी है वहां पर, दूसरा झटका लगता हुआ अटपाड़ी को। शुक्रिया
शुक्रिया डीजे। नए बल्लेबाज फिलहाल अविनाश रणदिवे मैदान की ओर बढ़ते हुए इन दोनों को अब साझेदारी पूर्ण होगी अपने टीम के लिए। बात की जाए पहले ओवर की तो एक ओवर के बाद 1 रन 2 विकेटों के नुकसान पर बहुत ही खराब शुरुआती अटपाड़ी के लिए और शानदार शुरुआत मिली है भैया पटेल स्पोर्ट्स क्लब चिंचनी को। कमाल की गेंदबाजी के लिए की है सोमनाथ ने। पहले ओवर में मात्र 2 विकेट लिए और 1 रन दिया मात्र। गेंदबाजी के लिए शशिकांत आते हुए दूसरे छोर से। राइट हैंड गेंदबाज उनके सामने, लेफ्ट हैंड बल्लेबाज करण मोट कट्टे। अगली गेंदबाज की करण के लिए और देखिए अच्छा शॉट मिड ऑफ पे खिलाड़ी तैनात। इकबाल एक और झटका लगता है वाटपाड़ी को। बहुत ही बढ़िया शुरुआत है चिंतनी के लिए। शुक्रिया डीजे। नए बल्लेबाज फिलहाल विकास ढोक मैदान की ओर बढ़ते हुए गुंडा के नाम से जाने जाने वाला है खिलाड़ी विकास ढोक। उनके साथ है अविनाश रणदिवे। इन दोनों को अब अच्छी पारी खेलनी होगी अटपाड़ी के लिए और बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अब तक देखने को मिला है चिंचनी के गेंदबाजों से। पहले ओवर में 2 विकेट लिए वहां पर गेंदबाज सोमनाथ ने और इस ओवर में पहली गेंद पर विकेट मिला है शशिकांत को। एक बार फिर शशिकांत तैयार है उनके सामने अब नए बल्लेबाज विकास ढोक। 1 ओवर के बाद 1.1 ओवर के बाद 1 पे 3 है फिलहाल अमर सिंह भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी। अगली गेंद और लेग स्टंप के बाहर एक गेंद, खराब गेंद और उसका फायदा उठाते हुए विकास ढोक। गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, चौका लगता हुआ। गेंद खराब गेंद उसका फायदा उठाते हुए विकास ढोक। शुक्रिया डीजे। फिलहाल 5 रनों पे 3 विकेट खो चुकी है भैया पटेल अमर सिंह भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी की टीम में। विकास ढोक स्ट्राइक पर, एक गेंद पर 4 रन बनाकर खेल रहे विकास। अगली गेंदबाज के और इस बार हवा में ऊपर गई है गेंद, खिलाड़ी उसके नीचे आते हुए और चौथा झटका लगा भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी को। एक और खराब स्ट्रोक है। शुक्रिया डीजे। फिलहाल ने बल्लेबाज टीम के ओनर, टीम के पैकर भैया पाटिल खुद मैदान की ओर बढ़ते हुए अब जिम्मेदारी देनी होगी भैया को और उनके साथ जो है अविनाश रणदिवे। स्ट्राइक पर फिलहाल हो गया अविनाश। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। 2 विकेट ले चुके अब तक इस ओवर में शशिकांत। 3 गेंद डाल चुके, 2 विकेट और 1 चौका, 4 रन देकर 2 विकेट। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अब तक दोनों गेंदबाजों से और 4 झटके लग चुके हैं अटपाड़ी की टीम को। अगली गेंद अविनाश आगे आए, गेंद को उठा दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए शानदार शॉट है अविनाश का। अविनाश आगे आए, गेंद को उठा दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए शुक्रिया डीजे। गेंदबाज एक बार फिर तैयार है। 4 गेंदों में 10 रन और 2 विकेट आ चुके अब तक इस ओवर में। दोनों टीमों के लिए समान ओवर रहा है क्योंकि 10 रन आ चुके और 2 विकेट भी ले चुके गेंदबाज। अगली गेंद
इस बार फुल टॉस उठा के मारने की कोशिश, दो खिलाड़ियों के बीच गिरी गेंद, कम से कम 1 रन मिलेगा वहां पर। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है कुल 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। अमर सिंह भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के अब स्ट्राइक पर आएंगे। इस मुकाबले में पहली बार भैया पाटिल खुद, जो कि टीम के पैकर है, कप्तान है, ओनर है, सब कुछ इस टीम के, आज बल्लेबाजी से कुछ काम करना होगा अपनी टीम के लिए। बड़े शॉट खेल में माहिर है खिलाड़ी अमर सिंह भैया पाटिल। अगली गेंद देखिए, गेंदबाज से कुछ बात करते हुए अंपायर सचिन किरदत और लेग अंपायर की भूमिका में सचिन संगेकर, जो 2 अंपायर है आज के इस मुकाबले के लिए। अगली गेंद इस बार मिड ऑफ के ऊपर से गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, चौका लगता हुआ। ऊपर से गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, चौका लगता शुक्रिया डीजे। देखिए अब शुक्रिया डीजे। अब बात की जाए तो पावर प्ले के बाद रन बन चुके कुल 16 रन 4 विकेटों के नुकसान पर। सोमनाथ एक बार फिर गेंदबाजी के लिए आते हुए अपना पहला ओवर बहुत ही कमाल का डाला था सोमनाथ ने, 2 विकेट और मात्र 1 रन दिया था। अविनाश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक गेंद पे भैया पाटिल। पावर प्ले की समाप्ति। अब देखिए आप 5 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर रह सकते हैं और 3 खिलाड़ी ऑफ साइड में और 2 खिलाड़ी लेग साइड में 30 यार्ड सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑन पे और एक मिड विकेट एरिया में। और ऑफ साइड की बात की जाए तो डीप पॉइंट पे है, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ पे। पहली गेंद उठा के मारने की कोशिश है, पीछे फील्डर है वहां पर, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी तैनात। 1 रन आसानी से मिलता हुआ। 1 रन के साथ अब 17 रन बन चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर, 2.1 ओवर में। तीसरा ओवर चलता हुआ ये। और बात की जाए तो 96 रनों का पीछा कर रही है भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी की टीम। फिलहाल स्ट्राइक पर बाहुबली। अगली गेंद और ये बाहुबली ने उठा दिया है, पीछे फील्डर है, उनके ऊपर से गेंद बॉर्डर के बाहर। 4 रनों के लिए लगातार 2 चौके भैया पाटिल के बल्ले से। और रिवर्स का अटेम्प्ट किया, बड़ी अपील हो रही है, लेकिन अंपायर वहां पर सर हिलाते हुए डॉट बॉल। तो चौके के बाद डॉट बॉल के साथ कमबैक करते हुए गेंदबाज सोमनाथ। 5 रन आ चुके अब तक 3 गेंदों में, 3 गेंदें भी विशेष इस ओवर की। 96 रनों का पीछा कर रही है भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी की टीम। एक बार फिर भैया स्ट्राइक पर। अगली गेंद आगे आकर उठाने का प्रयास, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल, लगातार 2 डॉट गेंदें। चौके के बाद बहुत ही अच्छी वापसी की है गेंदबाज सोमनाथ ने, कमाल की गेंदबाजी की है अब तक उनके इस स्पेल में। अगली गेंद, गेंदबाज तैयार है सोमनाथ, उनकी 5वीं गेंद सामने है भैया। ओ बड़ा शॉट खेलने का प्रयास, थोड़ी सी नीचे रही गेंद और देखिए वहां पर विकेट कीपर के पैर को लगी और गेंद पहुंच चुकी थर्ड मैन, जो कि 30 यार्ड सर्कल के अंदर खिलाड़ी है, उनके हाथों में डॉट बॉल। लगातार 3 डॉट गेंदें, 5 रन आ चुके। 5 गेंदों में बहुत ही शानदार ओवर चलता हुआ ये चिंतनी की टीम के लिए। फिलहाल आखिरी गेंद इस ओवर के। स्ट्राइक पर एक बार फिर है भैया। इस बार रिवर्स का अटेम्प्ट, हवा में गेंद, खिलाड़ी है वहां पर, लेकिन उनके ऊपर से गेंद 6 रनों के लिए शानदार शॉट है। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर के बाद अब 27 रन बन चुके हैं। 27 बिफोर आफ्टर 3। शुक्रिया डीजे। अब गेंदबाजी के लिए बात की जाए तो गेंदबाजी के लिए खुद कप्तान इकबाल मुल्ला शायद गेंदबाजी के लिए आ रहे हैं, खुद उनके हाथ में गेंद है। कुछ डिस्कशन चल रहा है, लेकिन देखना होगा कि कौन ये ओवर डालता है। अविनाश होंगे फिलहाल स्ट्राइक पर। और देखिए 3 ओवरों के बाद 27 रन बन चुके। अब
4 विकेटों के नुकसान पर 30 गेंदें अभी भी है भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के पास और लगभग 69 रन चाहिए 69 टू गेट इन लास्ट 30 बॉल्स टू विन फॉर अटपाड़ी। और पहली गेंद इस ओवर के स्ट्राइक पर है बल्लेबाज अविनाश इकबाल की ये गेंद और बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद एक बार फिर विकेट कीपर के दस्तानों में। एक और डॉट बॉल। बहुत ही अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन अब तक का देखने को मिला है चिंचनी के सभी गेंदबाजों से। इकबाल जुड़ते हुए उस पार्टी में गेंदबाजों के। अगली गेंद इकबाल की, इस बार सफल करके आगे आकर उठाने का प्रयास था लेकिन एक बार फिर असफल रहे बल्लेबाज अविनाश। लगातार 2 डॉट गेंदें, प्रेशर बढ़ता हुआ, हर डॉट गेंद के साथ प्रेशर बढ़ता हुआ डगआउट में भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के। अगली गेंदबाज तैयार है उनके सामने अविनाश। थोड़ा सा सफल किया, ऑफ स्टंप के बाहर, हवा में उठा दिया गेंद को। गेंद आई है कमेंट्री बॉक्स की तरफ और कमेंट्री बॉक्स से लव बिल्कुल ऊपर। 6 रनों के लिए शानदार शॉट है अविनाश का। उनके सामने अविनाश थोड़ा सा सफल किया, ऑफ स्टंप के बाहर हवा में उठा दिया गेंद को। गेंद आई है कमेंट्री बॉक्स की तरफ, कमेंट्री बॉक्स से लव बिल्कुल ऊपर। अगली गेंद एक बार फिर सफल किया, एक बार फिर गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से। एक और छक्का, लगातार 2 गेंदों पे 2 छक्के अविनाश के बल्ले से। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अविनाश क्रांतिवीर से। शुक्रिया डीजे। देखिए खराब शुरुआत के बाद बहुत ही अच्छी पार्टनरशिप चलती हुई फिलहाल अविनाश रणदिवे और भैया पटेल के बीच। भैया फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड पे स्ट्राइक पे अविनाश की बात की जाए तो एक बहुत ही कमाल की पारी खेल रहे अपनी टीम के लिए। 20 रन बनाकर नॉट आउट है फिलहाल भैया, सॉरी माफ कीजिएगा अविनाश जो कि स्ट्राइकर एंड पेयर। और भैया की बात की जाए तो भैया ने 14 रन बनाकर नाबाद है फिलहाल। अगली गेंद एक बार फिर उठा दिया खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर। गेंद जा रही है बाउंड्री की तरफ और एक और यहां पर चौका लगता हुआ। 2 छक्के उसके बाद का ये चौका। पर फिर उठा दिया खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर। गेंद जा रही है बाउंड्री की तरफ और एक और यहाँ पर चौका लगता हुआ। अगली गेंदबाज तैयार है उनके सामने। एक बार फिर अविनाश रणदिवे एक कमाल की पारी खेलते हुए आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं अविनाश। 16 रन बना चुके अब तक इस ओवर में और इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास। खिलाड़ी है लेकिन काफी दूर उससे गेंद बॉर्डर के बाहर। एक और चौका। बल्लेबाजी कर रहे अविनाश 16 रन बना चुके अब तक इस ओवर में और इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास। खिलाड़ी है लेकिन काफी दूर उससे गेंद। 4 ओवरों के बाद अब बस 47 रन बन चुके 47 विद लॉस ऑफ 4 विकेट। अभी भी बात की जाए तो 24 गेंदें हैं उनके पास और 24 गेंदों में 49 रन चाहिए। 49 टू गेट इन लास्ट 24 बॉल्स टू विन फॉर भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी। बारह 12.15 की रन गति प्रति ओवर रफ्तार से निकालना होगा अब। 4 ओवरों के बाद 47 रन बन चुके अब 47 आफ्टर 4 overs with loss of 4 wickets and now 49 to get in last 4 overs to win for भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी। 4 ओवरों के बाद 47 रन, अभी भी 4 ओवर 49 रन चाहिए जीत के लिए अमर सिंह भैया पटेल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी को। और उनके तो जो सेट बल्लेबाज है फिलहाल मैदान में पहुंच चुके, मैदान में है। एक तरफ है अविनाश रणदिवे तो दूसरी तरफ भैया पटेल जो कि टीम के पैकर है, ओनर है। फिलहाल थोड़ा सा ड्रिंक्स ब्रेक चलता हुआ और हम भी यहाँ थोड़ा सा ब्रेक लेते हैं। कम ऑन डीजे। डीजे अरबाज एक गया एक का ये मटका, तीसरा है टपका।
डीजे। चारों रोप में अब 49 रन चाहिए जीत के लिए। और अब कमेंट्री बॉक्स में एक बदलाव होता हुआ कमेंट्री बॉक्स में अब जुड़ेंगे हामिद अदौड़े सर हमारे साथ। थँक यू प्रवीण। एकूण 24 चेंडू आहेत, 39 धाबांची गरज आहे ते आटपाडीला। विलास आणि डॉक्टर पाटील 49 धाबांची गरज आहे। विलास आणि डॉक्टर पाटील अजूनही मैदानात आहेत आणि चेंडू मात्र सोपवला जातोय तो शशिकांतच्या। भैया पाटील स्ट्राइक एंडला तर अविनाश नॉन स्ट्राइक एंडला। शशिकांतच्या हातात हा चेंडू सोपवला जातोय। 5वं षटक आहे आणि 5व्या षटकातला शशिकांतचा मारा असणार आहे। 24 चेंडू शिल्लक आहेत, एकूण 96 धाबांपैकी या ठिकाणी जर पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती आटपाडीची 47 अशी स्थिती होते। या षटकातला पुढचा चेंडू या ठिकाणी जबरदस्त प्रहार आहे। हा चेंडू निश्चितपणे सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि निश्चितच हा जबरदस्त षटकार। अप्रतिम अशा प्रकारची आहे। रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने मारलेला हा चेंडू सीमा पार होतोय। दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे। आता मात्र समीकरण बदलतंय, एक चेंडू झालाय, पुढचा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय तो गोलंदाज। अतिशय सुंदर चेंडू। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा षटकार जातोय। सलग 2 षटकार आणि 2 षटकारांची कमाल केली आहे या फलंदाजाने। अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी केली। 5व्या षटकाच्या प्रारंभीला 2 चेंडूवरती लगातार तशाच प्रकारचे आणि त्याच पद्धतीचे त्याच दिशेने जाणारे हे 2 षटकार आहेत। या 2 षटकारांच्या मदतीने जलद गतीने धावसंख्या या ठिकाणी वाढते ती आटपाडी संघाची स्थिती होते। 96 धावांचा पाठलाग करताना 5व्या षटकाच्या प्रारंभीला 59 अशी स्थिती होते। आटपाडीला मात्र या ठिकाणी चांगली बाब ठरते तर डोकेदुखी ठरणार आहे ती त्यांच्या प्रतिस्पर्धी चिंचणी संघाला। चिंचणी संघाचा हा गोलंदाज 5व्या षटकातला मारा करतोय। 2 चेंडू टाकलेत, 12 धाबा खर्च केल्यात। पाहूया 3ऱ्या चेंडूवरती काय होतं, काय घडतं हे बघूया। आता मात्र तशाच प्रकारचा फटका ओहो तालिया बसते। अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आहे आणि पहा त्याच दिशेने तशाच प्रकारचे फटके आणि या 3 षटकाराच्या मदतीने अतिशय जबरदस्त मजबूत स्थिती। आता जर आपण पॅव्हिलियन कडे नजर टाकली तर आटपाडीकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळतं। टाळ्या तर निश्चितपणे वाजतात। गोलंदाज मात्र या ठिकाणी विचार करून गोलंदाजी करावी लागणार आहे ती। या गोलंदाजाला चिंचणीचा गोलंदाज पहा हा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय। पुढचा चेंडू अतिशय या ठिकाणी दबावाखाली गोलंदाजी केली जाते आहे। पहा आटपाडी संघाकडून आहा असा आवाज येतोय, कारण त्यांना माहित आहे की आपला संघ आपला जो साथीदार आहे तो चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतोय। तोच फलंदाज स्ट्राइक एंडला आहे, मात्र गोलंदाजीची धुरा चिंचणीचा गोलंदाज सांभाळतोय। अप्रतिम गगनचुंबी हा षटकार। थँक्यू गोरे गाणं मात्र चांगलं आहे। चष्मा जरी लावला तरी इतका उंच षटकार होता, काळा चष्मा लावून सुद्धा तो चेंडू दिसणार नव्हता अशा प्रकारचा फटका होता। जबरदस्त फलंदाजी करतोय, सलग 4 षटकार ठोठावतोय। त्यानंतर मात्र थैंक यू डीजे। भैया पाटिल की कमाल की बल्लेबाजी। 6 गेंदों पे 6 छक्के लगाए भैया पाटिल ने। जो 6 गेंदें उन्होंने खेली है 6 गेंदों पे 6 छक्के लगाए, क्योंकि पिछले ओवर के आखिरी गेंद पे उन्होंने छक्का लगाया था। उसके बाद लगातार 5 छक्के। क्या बात है भैया, कमाल की बल्लेबाजी। आखिरी गेंद में विशेष, क्या इस ओवर में 6 छक्के लगा पाते भैया, देखना होगा। और बहुत ही दबाव में है गेंदबाज शशिकांत। इस ओवर की आखिरी गेंद 5 छक्के आ चुके हैं। एक बार फिर रिवर्स का प्रयास और एक बार फिर उड़ाया। 6 गेंदों पे 6 छक्के
के आ चुके हैं गांधी प्रीमियर लीग सीजन 2 में भैया पाटिल के बल्ले से। थैंक यू विजय। और इस छक्के के साथ एक बार फिर रिवर्स का प्रयास पिंटू राणा की तरफ से ऑफर मिला है और भैया पाटिल की बात की है तो इस छक्के के साथ और भैया पाटिल के 50 रन भी पूरे होते हुए बहुत ही कमाल की बल्लेबाजी की है अमर सिंह भैया पाटिल ने। 12 गेंदों में 50 रन। भैया पाटील सट आहे. भैया पाटील साठी एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अभिजित देशमुख यांच्याकडून, ज्याने एकूण पहा सलग एकाच षटकामध्ये 6 आणि त्या आधीच्या षटकामध्ये एकूण 1 षटकार म्हणजे सलग 7 षटकार ठोठावण्याचा बहुमान मात्र भैया पाटीलला जातोय. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या भैया पाटील करता एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक हे निर्णायक महत्वपूर्ण 6वे षटक टाकताना पाहतोय तो चिंचणी संघाचा गोलंदाज मात्र या ठिकाणी विचार करणार आहे. भैया मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडला खेळताना आपण पाहतोय तो नवा फलंदाज अविनाश ज्याने साथ दिली त्या भैयाला. सचिन गोलंदाजी करतोय. अतिशय या ठिकाणी खराब मारा आहे. पंच आमच्या दिशेने बळतायत. वाईड आणि चौकार एकूण 5 धाबा. या ठिकाणी दबाव हा निश्चितपणे रिलीज करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की कुछ लोग कठिन समय में बिखरते, कुछ लोग निखरते, जो निखरने वाले हैं वो जीतते हैं. शिवखेरा असं म्हणतात की जी सामान्य गोष्ट आहे ही सामान्य गोष्ट जे देखील असामान्यपणे करतात तेच मात्र यशस्वी ठरतात. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी पहा. जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो सचिन मात्र पहा एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी हा जो गोलंदाजीचा किल्ला आहे तो लढवण्याचा प्रयत्न करतोय. या किल्ल्याला मात्र छेद देण्याचा प्रयत्न करणार आहे तो भैयाने आतापर्यंत एकूण 7 षटकार ठोठावले. तशाच प्रकारची फलंदाजी होते कधी पाहिजे. आता मात्र पुढे सरसावतोय. चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा गगनचुंबी डोळ्याचं पारडं फेडणारा, डोळ्याचं पातळं लावतोय तोपर्यंत षटकार. थँक्यू. सलग पहा हे आतापर्यंत 8 षटकार ठोठावले. 9वा षटकार ठोठावतो. अप्रतिम अशा प्रकारची मॅच जर जिंकायची असेल तर फक्त एका धाब्याची गरज आहे. मात्र जर रेकॉर्ड एकूण 2 धाबांची गरज आहे आणि जर या ठिकाणी रेकॉर्ड करायचं असेल तर षटकाराची गरज आहे. दादा या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. या ठिकाणी फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू डीजे. आटपाडीच्या या खेळाडूकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यवसायाने डॉक्टर मात्र मैदानात होणाऱ्या या ठिकाणी भैया पाटील यांनी अप्रतिम अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी त्यांचे सर्व साथीदार आहेत ते टाळ्यांच्या गजरात त्यांचं पॅव्हिलियन मध्ये स्वागत करताना पाहतोय. हीच तर आटपाडीची खरी ओळख आहे. अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी, अप्रतिम अशा प्रकारचे षटकार पाहिले होते. देखण्या अशा प्रकारच्या षटकाराने आपल्या संघाला या ठिकाणी दरबार या ठिकाणी आटपाडी संघ या स्पर्धेतल्या या सामन्यात विजयी ठरतोय. निश्चितच भेदक अशा प्रकारच्या या फलंदाजीमुळे अप्रतिम अशा प्रकारचा विजय प्राप्त केलाय तो आटपाडी संघाने. अतिशय छान अशा प्रकारचा हा विजय होता. यानंतर मात्र आपण थोड्या वेळ थांबूया. यानंतर पुढचा सामना असणार आहे तो निखिल दादा पलूस वर्सेस आटपाडी.